अजून करटुलीची भाजी करते. रान करटुले, गावरान हे अशी करटुले. ही चार मी आधी कापून घेतली आणि कशी कापायची ती मी दाखवते तुम्हाला. ही कापून तर ही अशी मी चिरून घेतली. उभ्या असं धुवून चांगली उभ्या खापा करून अशी चिरून घेतली आहे पहिले. आता ही अशी उभी फाक्या पाडायच्या अशा ह्याच्या कापून. आतमध्ये ब्या असतात त्या काढायच्या आणि मग घ्यायची अशी. आणि आता ही फोडणीला द्यायची. आणि ही भाजी चांगली असती गावरान भाजी आणि ही पावसामध्येच असती भाजी. आणि त्याच्यामध्ये साहित्य घालायला दाखवते. हे थोडं सुक्कं खोबरं, कांदा एक, टमाटो एक, धन्याची पावडर, आले लसणाची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर हे सगळं घालणार त्याच्यामध्ये. आणि ही मुगाची डाळ थोडी भिजवून घ्यायची, ती पण घालायची. एक नंबर भाजी होती अगदी रान करटुल्याची. हा करटुलं म्हणतो कोणी, आता वेगळी पण नावं असतील मला काही माहीत नाही, मी करटुलंच म्हणते त्याला. तर ही भाजी पण आपलं डाळ पण त्याच्यामध्ये घालायची. तर मी कढई तापत ठेवते आणि फोडणीला देते. कढई तापली, तेल ओतते. करटुलीची भाजी छान होती, मस्त होती. आणि ती अशी भाजी करायची असती पावसाळ्यात. तर मोहरी टाकते, तेल तापले, जिरं, कांदा, टमाटो, कढीपत्त्याची पानंही असे परतू दे. मीठ एक चमचा. कांदा परततानाच असं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. झाकण ठेवते म्हणजे लवकर परततो कांदा. परतू दे जरा. झाकण काढते. आता ही डाळ टाकते ह्याच्यामध्ये. ती पण परतून घ्यायची आधी अशी. मुगाची डाळ, एकदम साधी भाजी, सोपी करायला, सोपी भाजी अगदी साधी एकदम. परतू दे. झाकण काढते. परतले आता हे कांदा, मुगाची डाळ, टमाटो चांगलं परतले. आता हे टाकते मी आल्या लसणाची पेस्ट, धन्याची पावडर, शेंगदाण्याचा कूट, ते खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं, हळद, लाल तिखट 2 चमचे, दोन मिनिटं अजून झाकण ठेवते त्याच्यावर. झाकण काढते. चांगली परतली आता ही. हळद, मीठ, चटणी सगळं. आता ही करटुली होते याच्यामध्ये, परतून घ्यायची. याच्यामध्ये करटूल टाकली अशी परतून घ्यायची. पाणी थोडं ओतायचं, जास्ती पाणी लागत नाही त्याला, लगेच शिजते ही भाजी. जराशी पाणी ओतते आणि झाकण ठेवते. आणि म्हणजे पाणी घेतलं मी, थोडं पाणी ओतते, जास्ती ओतायचं नाही, बस त्याला पाणी. एवढं झाले पाणी एक गलास घेतलेलं. आता वरून झाकण ठेवायचं. सुकी भाजी करायची याची. पातळ भाजी थोडी भरून पण हे होतं, करटुलं भरून पण होतं, असं पण सुक्कं पण होतं एकदम. रई सुक्की केली मी. झाकण ठेवते, शिजू दे. झाकण काढते. त्याला जास्ती वेळ लागत नाही शिजायला. भाजी झाली भाजी आता. मस्त छान झाली अगदी. त्याला पाणी जास्ती घालायचं नाही, पण थोडं मी दाखवलं तेवढंच पाणी घातलं, तेवढंच पाणी घालायचं त्याच्यामध्ये. लगेच शिजती, हलकी असती शिजायला. जरा कोथिंबीर टाकते वरून थोडी. छान अगदी मस्त.
भाकरीसोबत चपातीसोबत आणि भारी लागते ही भाजी. 2 मिनटं राहू मग गॅस बंद करते, भरून घेते. झाली आता, गॅस बंद करते. इथे 1 नंबर झाली अगदी. किती मस्त झाली, 1 नंबर. सुकी भाजी अशी करायची. आता गॅस बंद करते. झाली भाजी, मग भरून घेते. झाली, भरून घेते. आता मी भरून घेते. 1 नंबर झाली अगदी भारी. चांगले गरम आहे, हात भाजतोय माझा. झाली जराशी कोथिंबीर वरून थोडी. करटुलीची भाजी. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कशी झाली करटुलीची भाजी बघा, रानभाजी मस्त. तुम्ही पण करा अशी.